नमस्कार मित्रांनो, आज 4.2 मधलं आपण क्वेश्चन 3 बघणार आहे. कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ रेशो. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल √5/3, 3 डिवायडेड बाय √7. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिले √5 इंटू √7, त्यानंतर 3 इंटू 3, यांचं मल्टिप्लिकेशन 35, यांचा 9. आता इथं स्क्वेअर रूट आहे, इथं स्क्वेअर रूट नाही. आपल्याला इथं स्क्वेअर रूट काढलं तर 35चे स्क्वेअर रूट येत नाही, तर इथं आपल्याला 9चं स्क्वेअर रूट द्यावं लागणार आहे. 35 आणि स्क्वेअर रूट 9चं स्क्वेअर रूट किती येतं? 81. तर आता इथं कम्पॅरिझन केलं आपण तर 35 आणि 81, तर हा मोठा आलेला. तर आपल्याला देअरफॉर √5/3 आणि 3√7 म्हणजे √5/3 लेस दॅन आहे आणि ग्रेटर दॅन आहे 3/√7. हे पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू. दुसरं एक्झाम्पल आहे 3√5/5√7, √63/125. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिले 125 आणि इथं 5√7 इंटू 63. देअरफॉर आता इथं ऑर्डर किती आहे? सर्टच्या याच्यानुसार ऑर्डर 2 आहे, तर इथं 9 3चा स्क्वेअर झाला 9 √5 इंटू 125. आता यांचं मल्टिप्लिकेशन जर का केलं आपण पूर्ण यांचं 9 इंटू 5 इंटू 125, हे सर्वांचं मल्टिप्लिकेशन इथे येईल 5625 याला. तर इथं आपण बघणार आहोत. तर इथं ऑर्डर किती आहे? 2 आहे. मग 5चा किती काय होईल? स्क्वेअर होईल, म्हणजे 25 इंटू हे 7 इंटू 63. यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन जर का आपण केलं तर इथं 11,225 येतो. आता या दोघांमध्ये कम्पॅरिझन केलं तर कोणतं मोठं येतोय? 9 स्क्वेअर रूट 5625 लहान आहे, तर 11,025 हे मोठे आले. देअरफॉर 3/5/5√7 लहान आहे आणि ग्रेटर √63 डिवायडेड बाय √125. हे दुसरं एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल आपण बघू. तिसरं एक्झाम्पल आहे 5/18, 17/121. इथे सुद्धा 5 इंटू 121 आणि 18 इंटू 70. आता यांचं मल्टिप्लिकेशन 5 इंटू 121चं मल्टिप्लिकेशन केल्यावर 605 येतो. यांचं मल्टिप्लिकेशन 18 इंटू 17चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 306 आहे. 9 605 मोठे आहे 306 पेक्षा. देअरफॉर 5/18 मोठे आहे 17/121 पेक्षा. चौथं एक्झाम्पल √80 डिवायडेड बाय √48, √45 डिवायडेड बाय √27. इथे सुद्धा तसेच √80 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन √48 इंटू √45. आता यांचं मल्टिप्लिकेशन येतो 2160. यांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं तर इथे येतो 2160. आता
दोन्ही साईडला काय आहे सारखं आलेलं आहे. मग देअरफॉर अंडर रूट 2160 इज इक्वल 2000 अंडर रूट 2160. दोन्ही कसं झालं इक्वल आलेलं. मग हे दोन्ही रेशो काय झालेले 80 अंडर रूट 80 डिवायडेड बाय 48 इक्वल आहे अंडर रूट 45 डिवायडेड बाय अंडर रूट 27. अशा पद्धतीने हे चौथं एक्झाम्पल. आता पाचवं एक्झाम्पल आपण पाहू. 9.2 डिवायडेड बाय 5.1 कॉमा 3.4 डिवायडेड बाय 7.1. तर इथं सुद्धा काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9.2 इंटू 7.1 त्यानंतर 5.1 इंटू 3.4 यांचा मल्टिप्लिकेशन. यांचं मल्टिप्लिकेशन मी करून ठेवलेलं आहे. तर यांचा आणि दोघांचा 17.34. आता कोणती छोटी संख्या आहे आणि मोठी संख्या ते बघायचं आपल्याला. हा मोठा आहे याच्यापेक्षा. तर इथं आपल्याला 9.2 इंटू 7.1 ग्रेटर आहे 5.1 इंटू 3.4. देअरफॉर रेशो आपण 9.2 डिवायडेड बाय 5.1 मोठा आहे 3.4 डिवायडेड बाय 7.1. अशा पद्धतीने आपला हा तिसरा क्वेश्चन झाला आहे. तर चौथा क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन नंबर 4 आहे स्क्वेअर ABCD इज अ पॅरलोग्राम. द रेशो ऑफ अँगल A अँड अँगल B ऑफ दिस पॅरलोग्राम इज रेशो 5:4 दिलेला आहे. फाइंड द मेजर ऑफ अँगल B काढायचे आपल्याला. तर ह्या 4.2 मध्ये आपल्याला इथपर्यंतचे क्वेश्चन 4 मधले 2. पुढचे क्वेश्चन आपले हे काय केलेले रिड्यूस केलेले कट केलेले, कारण की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. तर हे तिसरं चौथं पाचवं 6वं 7वं हे क्वेश्चन काय केलेले कमी करण्यात आलेले. तर चौथ्यामधलं आता आपण हे पहिलं बघू आणि हे दुसरं बघू. क्वाड्रिलेटरल ABCD हा काय आपला पॅरलोग्राम आहे. इज अ पॅरलोग्राम हे दिलेले आहे आपल्याला. तर आता लेट द कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन रेशो काय आहे तर आपल्याला माहिती नाही. तर एक्स गृहीत धरला एक्स. कंडिशन मेजर अँगल A 5x आणि मेजर अँगल B हा आपला 4x असणार आहे. तर आता क्वाड्रिलेटरल ABCD therefore मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. का? कारण की याचं रिझन दिलेलं आहे. ॲडजसंट साईड जे आहे त्यांचे अँगल ॲडजसंट साईड अँगल ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी म्हणजे 180. हे त्याचं रिझन झालं सप्लिमेंटरी. ॲडजस्टंट अँगल पॅरलोग्रामचे कसे असतात 180 असतात सप्लिमेंटरी. देअरफॉर मग अँगल मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. एक अँगल आपल्याला 5x प्लस दुसरा 4x यांचं काय करायचं आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू काढायची. आता हे 9x आले आणि 180 डिग्री.
एक्स इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 9. एक्सची व्हॅल्यू किती आली इथं 20 डिग्री आले. एक्सची व्हॅल्यू किती आली 20 डिग्री. आता मेजर अँगल किती आहे इथं, मेजर अँगल एचा रेशो दिलेला आहे आपल्याला 5x आहे. पण आता 5x आपल्याला मेजर नाही काढायचं, अँगल बी काढायचा. अँगल बी इज इक्वल टू किती आपलं रेशो 4x आहे. मग 4xची व्हॅल्यू किती येते इथे दिलेली आपल्याला, काढलेली आपण एक्सची व्हॅल्यू 20. मग 4 × 2 80 डिग्री. मेजर अँगल बी इज इक्वल टू 80 डिग्री. या अशा पद्धतीने आपल्याला पहिलं एक्झाम्पल सोडवायचं. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघू. दुसरं एक्झाम्पल काय इथं, द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9 हा रेशो दिलेला आहे. 5 years hence रेशो ऑफ देअर एज विल बी 3:5. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांचा रेशो असणार आहे वयाचा 3:5. फाइंड देअर द प्रेझेंट एज. तर आजचं वय त्यांचं किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. तर ते स्टार्ट आपण लेट द कॉमन मल्टिपल ऑफ the given ratio be x. The ratio of present ages Albert and Salim यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला 5:9. द प्रेझेंट एज त्यांचं मग किती येईल, प्रेझेंट एज जेस आर 5x आणि हे 9x. हा काय झाला त्यांचा रेशो झाला. आफ्टर 5 years आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, आफ्टर 5 years आफ्टर 5 years. अल्बर्टचं एज किती राहील 5x + 5 years. त्यानंतर सलीमचे एज आफ्टर 5 years मतलब 9x + 5 years. According to given condition आपल्या काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला आता, तर त्यांचा रेशो 5x + 5 अपॉन 9x + 5 यांचा रेशो दिलेला आहे 3:5 दिलेला आहे. आता इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. मग 5x + 5 इज इक्वल टू 3 × 9x + 5. आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण सोडून घेतला. 5 × 5 25x + 5 × 5 25, 3 × 9 27x + 3 × 5 15. सारख्या यांचे काय करायचे, पेअर्स आपण एका साईडला घ्यायचे होता. तर 27x - 25x हे 10 इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन इथे आलं आपलं 2x. एक्सची व्हॅल्यू काढताना 10/2. देअरफॉर x इज इक्वल टू 5 हे आन्सर आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघू. टू किती 5 आलेलं आहे. x इज इक्वल टू 5. देअरफॉर द प्रेझेंट एज अल्बर्ट इज इक्वल टू 5x होतं. 5 × हे 5 एक्सची व्हॅल्यू 5 म्हणजे 25 years हे कोणाचं वय आलं, अल्बर्टचं आलं. सलीम एज
इज इक्वल टू 9x आहे. 9 इंटू 5 45 इयर्स. 45 इयर्स कोणाचं आलं मग? हे सलीम. हे सलीमचं इथे हे अल्बर्ट. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल परीक्षेला 2 किंवा 3 मार्काला येतात. धन्यवाद.